सुस्वागतम. संस्कार शिदोरी. लेखक प्राध्यापक सुभाष कवडे. भाग 7. कथा 25. अंधश्रद्धेपासून दूर राहा. वाचक स्वर प्रकाश भुते. मुलांनो, काल सकाळी नेहमीप्रमाणे फिरून येताना रस्त्याच्या एका कडेला मजेशीर वस्तू दिसल्या. एका पत्रावळीवर भाकरी, भात, उकडलेली अंडी, कापलेले अर्धे लिंबू, त्यावर गुलाल बुक्का, अशा सगळ्या वस्तू ठेवल्या होत्या. येणारे जाणारे पाहत होते. मी आणि माझे मित्र पण थांबलो, कुतूहलाने पाहायला लागलो. पाहता पाहता चर्चा सुरू झाली. कुणीतरी उतारा म्हणून या वस्तू टाकल्या असाव्यात अशी चर्चा रंगली. सतत तब्येत बिघडते अशा वेळी कुणीतरी असा सल्ला देते. मग माणसं काहीही विचार न करता असले प्रकार करतात. मुलांनो, समाजात आजही अनेक ठिकाणी असे उतारे दिसून येतात. कुठे लिंबू पडते, कुठे भाकरीचा तुकडा दिसतो. हातात गळ्यात गंडा, ताईत घातलेले बरेच जण दिसतात. खरं तर या सगळ्या अंधश्रद्धा आहेत. अशा अंधश्रद्धांमुळे उतारे टाकतात, गळ्यात ताईत घालतात. यामुळे कुणी निरोगी होत नाही किंवा कुणाला धनलाभ होत नाही. आजारी पडल्यावर डॉक्टरांकडे जाणं, औषध घेणं हाच एकमेव मार्ग असतो. लिंबू टाकल्याने काहीही होत नाही. धनप्राप्तीसाठी प्रामाणिकपणे श्रम करणे हाच मार्ग असतो. कुण्या ज्योतिषाकडे जाऊन धनप्राप्ती होत नसते. काही लोक तर जनावरांच्या गळ्यात सुद्धा काहीही बांधतात. भरपूर दूध, निरोगीपणा अशा भोळ्या आशाने या अंधश्रद्धा समाजाला मूर्ख बनवतात. मुलांनो, या सर्व अंधश्रद्धा आहेत. आपण अशा अंधश्रद्धांपासून दूर राहिले पाहिजे. शालेय अभ्यासातील विज्ञानाने आपण विज्ञाननिष्ठ बनले पाहिजे. मुलांनो, आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा तुम्हा विद्यार्थ्यांवर प्रचंड विश्वास होता. त्यामुळेच ते नेहमी म्हणत, 2020 साली भारत हा महासत्ता बनणार आहे. डॉक्टर अब्दुल कलामांचा हा विश्वास सार्थ करण्यासाठी आपण अंधश्रद्धांपासून दूर राहून विज्ञानाची कास धरली पाहिजे. प्रचंड श्रम केले पाहिजेत. प्रत्येक कृती विचारपूर्वक डोळसपणे केली पाहिजे. बोध, या गोष्टीतून काय बोध घ्याल? मुलांनो, विद्यार्थी दशेपासूनच अंधश्रद्धेपासून दूर राहावे. ऐकूया पुढील कथा. संस्कार शिदोरी. लिखित प्राध्यापक सुभाष कवडे. कथा 26. राष्ट्रभक्ती. बालमित्रांनो, 150 वर्षाच्या इंग्रजाच्या जुलमी राजवटीतून आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. 15 ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून देशभर मोठ्या उत्साहाने, जल्लोषाने आणि विविध उपक्रमांनी साजरा केला जातो. मुलांनो, आपल्या देशाला स्वातंत्र्य सहजासहजी मिळाले नाही. आपल्या देशाचा स्वातंत्र्य लढा प्रदीर्घ काळ चालला होता. अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी बलिदान केले, हौतात्म्य पत्करले, प्रपंचाचा त्याग केला, लाठ्या काठ्या झेलल्या. अनेक क्रांतिकारक हसत हसत फासावर लटकले. अनेकांच्या त्यागातून, कष्टातून आपल्या देशास स्वातंत्र्य मिळाले आहे. मुलांनो, आपण खरोखर भाग्यवान आहोत. एवढा समृद्ध वारसा लाभलेल्या स्वतंत्र भारतात आपण जन्मलो आहोत. शिक्षण घेत आहोत. स्वतःचे आयुष्य समृद्ध होत असताना आपण आपल्या देशालाही मोठे केले पाहिजे, समृद्ध केले पाहिजे. देशाच्या स्वातंत्र्याचे रक्षण करण्याची जबाबदारी आता आपण सर्वांवर, तुम्हा मुलांवर जास्त आहे. स्वातंत्र्य दिन साजरा करायचा म्हणजेच देशसेवा करण्याचा संकल्प करायचा. आता मुलांनी देशसेवा करायची म्हणजे नेमकं काय करायचं?
कुठं जायचं देशसेवा करण्यासाठी? कुठेही जाण्याची गरज नाही. आपला प्रत्येक काम प्रामाणिकपणे करणं ही एक प्रकारे देशसेवा आहे. आपला परिसर स्वच्छ ठेवणं, रस्त्यावर न थुंकणं, गरजूंना मदत करणं, अशी अनेक उदाहरणे देता येतील. शिस्त पाळणं हे देशसेवेचं खूप मोठं काम आहे. प्रामाणिकपणे अभ्यास करणं, श्रम शिवाय काहीही न घेणं म्हणजेच देशसेवाच होय. घराच्या अंगणात झाड लावून त्याचं संगोपन करणं, विघटन न होणाऱ्या प्रदूषण निर्माण करणाऱ्या प्लॅस्टिक, थर्माकोल सारख्या वस्तूंचा वापर टाळणे ही देशसेवाच आहे. मुलांनो, काल एका शाळेतील मुलांनी सीमेवर जवानांना शुभेच्छा पत्र पाठवली. जवान देशांचे रक्षण करतात. त्यांच्याविषयी अशा पद्धतीनं आवड व्यक्त करणं म्हणजेच देशप्रेम व्यक्त करणे होय. कोणत्याही गोष्टीची बचत करणे म्हणजेच देशसेवा होय. मुलांनो, आपल्या प्रामाणिकपणातून आपण आपल्या स्वातंत्र्याचे रक्षण करू शकतो. आपण देश समृद्ध करू शकतो. पारतंत्र्यात इंग्रजांच्या विरुद्ध लढाई होती. आता व्यसने, अंधश्रद्धा, भ्रष्टाचार, प्रदूषण या विरुद्ध लढाई आहे. राष्ट्रभक्ती, राष्ट्रनिष्ठा, राष्ट्रप्रेम म्हणजे नेमके काय आहे? आपण आपले आयुष्य प्रामाणिकपणे जगणे, श्रम करणे, समता, बंधुता पाळणे, सेवावृत्तीने राहणे म्हणजेच राष्ट्रप्रेम होय. मुलांनो, स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रभक्ती दृढ करण्याचा संकल्प करूया. प्रत्येकाने असा संकल्प केल्यास स्वातंत्र्याचे रक्षण तर होईलच, पण आपला देशही समृद्ध बनेल. काय घ्याल या गोष्टीतून बोध? आपले प्रामाणिक आचरण व सेवाभाव म्हणजेच आपली राष्ट्रभक्ती आहे. ऐकूया पुढील कथा. संस्कार शिदोरी लिखित, प्राध्यापक सुभाष कवडे. कथा 27वी, सदृढ मन. मुलांनो, 4 दिवसापूर्वी एका छोट्याशा कार्यक्रमाच्या निमित्ताने शासकीय अपंग शाळेत जाण्याचा योग आला. भारताचे स्वातंत्र्य या विषयावर अर्ध्या तासाचे भाषण आणि काव्यवाचन असा सुंदर कार्यक्रम होता. छोटेसे व्यासपीठ आणि समोर सुमारे 60 मुलं मुली बसली होती. काही पालक, शिक्षक आणि सेवाभावी कार्यकर्तेही उपस्थित होते. सर्व मुलं अपंग होती. लोळे पांगळे, हातपाय, कुणाला कुबड्या आलेले, कुणी 1.5 पायाचे, कुणाची विलक्षण वाकडी मान, अशी विचित्र दिसणारी सगळी मुलं समोर ओळीत शांतपणे बसली होती. काहीतरी ऐकण्याची उत्सुकता त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. सर्व अपंग मुलांचे चेहरे हसरे होते, डोळे बोलके होते. प्रत्येक मुलगा त्याला जसे बसता येईल तशा सवयीप्रमाणे बसलेला होता. प्रेरणादायी होता. कोणी ओढून ताणून बसल्याचे जाणवत नव्हते. मी सुमारे 25 मिनिटं स्वातंत्र्य दिन या विषयावर भाषण केले. मुलं शांतपणे ऐकत होती, तल्लीन झाली होती. वैशिष्ट्य म्हणजे मुलांनी 2-3 वेळा उत्स्फूर्तपणे भारत माता की जय अशा घोषणा दिल्या. शक्य तेवढ्या मुलांनी हात उंच करून घोषणा दिल्या. खूप आनंदाने सर्वांनी जल्लोषही केला. आपलं अपंगत्व मुलं पूर्णपणे विसरून गेलेली होती. मी माझ्या 4-5 कविता सादर केल्या. काही कविता गाऊनही दाखवल्या. मुलांनी तशा टाळ्या वाजवल्या, वाजवत साथ दिली. मलाही हा अनुभव अगदी विलक्षण प्रेरणादायी होता. अपंग असणारी मुलं एवढी छान प्रतिसाद देतात हे पाहून माझ्यासहित सगळे जण भारावून गेले होते. शरीर अपंग असले तरी त्यांच्याजवळ एक प्रकारची जिद्द होती. मुलांनो, समारोप करतेवेळी मी मुलांना 20 खांडेकरांची 2 मेघ ही रूपकथा सांगितली. दिसण्यापेक्षा असणं खूप महत्वाचं आहे. हे संस्कार सांगणारी कथा मुलांना तर खूपच आवडली. सर्व मुलांनी शेवटी एखादे
गाणे म्हणावं तसं दिसण्यापेक्षा असणं जपूया, आनंदाने सारे राहूया, ही ओळ एका सुरात म्हणून दाखवली. शेवटी भारत माता की जय अशा घोषणा दिल्या. मुलं टाळ्या पिटत होती. चेहऱ्यावरही आनंद ओसंडत होता. अपंगत्व आड येत नव्हते. कार्यक्रम संपला. मुलांनी माझ्या भोवती गर्दी केली. भाषण, कविता आवडल्या असे सांगितले. कुणी व्हीलचेअरवर, कुणी कोवड्या घेऊन, कुणी लंगडत, तर कुणी एक हात हलवीत चेहऱ्यावर आनंद घेऊन आपापल्या वर्गात मुलं गेली. मुलांनो, या मुलांचे शरीर अपंग होते, पण या मुलांचे मन अपंग नव्हते. त्यांचे मन खंबीर होते, सदृढ होते, अभंग होते. हातापायानी अपंग असणारी ही मुलं आयुष्यात नक्कीच काहीतरी करून दाखवतील, स्वावलंबी होतील असा मला विश्वास वाटला. या गोष्टीतून काय बोध घ्याल? मुलांनो, आयुष्यात यशस्वी होण्यासाठी सदृढ शरीर महत्वाचे असते, त्याहीपेक्षा सदृढ मन महत्वाचे असते. शारीरिक शक्तीपेक्षा मानसिक शक्ती महत्वाची असते. आवडली ना कथा? धन्यवाद. ऐकूया संस्कार शिदोरी लिखित प्राध्यापक सुभाष कवडे, भाग 7 आणि या भागातील शेवटची 28वी कथा, सुंदर दप्तर. वाचक स्वर प्रकाश भुते. प्रिय छोट्या दोस्तानो, आलात का शाळेतून? काय म्हणालात? पाठ दुखते? दप्तर खूप मोठं वजनदार आहे, झेपत नाही? अरे बाळांनो, दप्तर कमी वजनाचे करणे तुमच्या हाती आहे. सुमारे 15 वर्षे तरी हे दप्तर तुमच्या सोबत करीत असते. संपूर्ण शालेय जीवनात हे दप्तर तुमच्या सांगाती म्हणून तुमच्या सोबत राहत असते. मग हा सांगाती तुम्हाला हवासा वाटला पाहिजे, तो सुंदर दिसला पाहिजे, लठ्ठ असता कामा नये. त्यांचे ओझ तुम्हाला झेपलं, आवडलं असंच पाहिजे ना? मुलांनो, दप्तर सांगाती सुंदर राहण्यासाठी तुमच्याजवळ नीटनेटकेपणा पाहिजे. रोज शाळेत जाण्यापूर्वी सुमारे 1 तास अगोदर दप्तर झाडून स्वच्छ केले पाहिजे. पुस्तके वह्या वेळापत्रकांप्रमाणे भरल्या पाहिजेत. कोणतीही वस्तू जादा वह्या दप्तरात भरू नये. भाषेचीच पुस्तके असावीत. वह्या छोट्या असाव्यात. 2 विषय एका वहीत 2 भाग लिहावेत. गृहपाठ, प्रकल्प, कच्चे लिखाण, गोष्टीची पुस्तके इत्यादी पुस्तके, गाईड्स, चित्रकला वही ठेवू नका. चेंडूफळी, चिंचोके असे साहित्य दप्तरात मुळीच नको. दोस्तानो, पोळी भाजीचा डबा घ्या, पण पाण्याची बाटली छोटी वापरा. कंपास हलका असू द्या, त्यात योग्य तेवढेच साहित्य ठेवा. पेन पेन्सिलीसाठी वेगळा कंपास वापरण्याची गरज नाही. आणखी एक प्रयोग करता येतो, तो पहा. हा प्रयोग म्हणजे वर्गातील कपाटात तुमच्या वह्या ठेवता येतील का हे पहा. 10 विद्यार्थ्यांचा गट करा आणि वर्ग शिक्षकांना सांगून वह्या छानपैकी ठेवून द्या. वर्ग शिक्षक सुद्धा आनंदाने परवानगी देतील. अनावश्यक कागद किंवा अन्य वस्तू दप्तरात मुळीच ठेवू नका. आणि हो मुलांनो, दप्तर विकत घेताना काळजी घ्या. भली मोठी वजनदार सॅक काय कामाची? याचा अर्थ लगेच फाटेल अशी हलकी पण घेऊ नका. वर्ग शिक्षक, आई बाबा तुम्हाला वेळोवेळी सूचना देतात. त्या सूचनांची काळजीपूर्वक अंमलबजावणी करा. दप्तराचे ओझे नक्कीच कमी होईल. तुम्हाला ते हवेसे वाटेल. फक्त ओझे म्हणून नाराज होऊ नका. शाळेचे दप्तर भरण्याची सुंदर दृष्टी, नियोजन व नीटनेटकेपणा या बाबी तुमच्याजवळ असल्याच पाहिजेत. मुलांनो, तुम्हाला छान दिसावेसे वाटते तसे तुमचे दप्तर पण छान, सुंदर, त्याचे ओझे कमी
असलेच पाहिजे. दप्तर रूपी हा सांगाती छान असला पाहिजे. आता सर्वत्र तुमच्या या मित्राची चर्चा सुरू आहे. याचे उत्तर तुम्हीच दिले पाहिजे. दररोज दप्तर भरताना काळजी घेतली पाहिजे. यासाठी तुमच्याकडे सुंदर दृष्टी व नीटनेटकेपणा असणे गरजेचे आहे. असलेच पाहिजे. बोध. काय घ्याल या गोष्टीतून बोध? दप्तराचे ओझे कमी असावे त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत. सुंदर दृष्टी व नीटनेटकेपणा यामुळे दप्तर सुंदर होईल, पण त्याचे ओझे पण कमी होईल. त्यासाठी प्रयत्न करूया. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. विद्यार्थी मित्रांनो, या कथांचा रिस्पॉन्ड देण्यासाठी, प्रतिसाद देण्यासाठी कवडे सरांचा नंबर तुम्हाला या ठिकाणी दिसतोय. त्यांना प्रतिक्रिया कळवा. शिवाय मलाही माझ्या या यूट्यूब चॅनलवर कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. नक्कीच या कथा तुम्हा सर्व लहान मुलांसाठी बनवलेल्या आहेत. 21व्या शतकातील जीवन कौशल्य यशस्वी करण्यासाठी म्हणून या सर्व कथा लेखक प्राध्यापक सुभाष कवडे सर यांनी लिखित केलेल्या आहेत, प्रकाशित केलेल्या आहेत. या कथा तुम्हाला आवडत असतील तर विद्यार्थी मित्रांनो, या कथा फॉरवर्ड करा, शेअर करा. शिवाय लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. आज कथा भाग 7 याच ठिकाणी आपण थांबवतो आहोत. धन्यवाद. थँक्यू.